नमस्कार, नम्रता. आज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत. आजकाल बाजारात मिळणाऱ्या गोड पदार्थांमध्ये चव तर असते, पण आईच्या मायेचा गोडवा तर नसतोच. म्हणून आज मी घेऊन आली आहे अशी एक खास रेसिपी, जी फक्त चविष्ट नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. लहान मुलांच्या डब्यासाठी, ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी बनवा हे पौष्टिक नाचणीचे लाडू. एकदा ही रेसिपी करून पाहिली तर घरातील प्रत्येकजण म्हणेल, आई अजून एक लाडू मला मिळेल का? चला तर मग प्रेम, माया आणि भरपूर पौष्टिकतेने भरलेले असे नाचणीचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवायला सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी जाड बुडाची कढई गरम करून घेतली आहे. कढई जाड बुडाचीच असावी, म्हणजे पीठ भाजायला अगदी सोपे जाते, अजिबात करपत नाही. आता त्यात आपण अर्धा किलो रोजच्या वापरातील नाचणीचे पीठ घालूया. नाचणीचे पीठ व्यवस्थितपणे बारीकसर असे दळून आणायचे आहे. आता गॅस मंद करून आपण 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे सुकीच नाचणीचे पीठ भाजून घेऊया. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, जे हाडे आणि दात मजबूत ठेवण्यास मदत करते. यामध्ये आयर्न असल्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन वाढण्यासही मदत होते. नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते. शिवाय पचनही सुधारते. लहान मुलांच्या वाढीसाठी आणि ज्येष्ठांच्या आरोग्यासाठी नाचणी खूप फायदेशीर मानली जाते. म्हणून आज मी खास पद्धतीने हे लाडू तुम्हाला बनवून दाखवणार आहे. तर 2 ते 3 मिनिटांनंतर पीठ थोडेसे हलके फुलके झाल्यावर लगेचच 2 चमचे तूप घालूया. तूप थोडे थोडे करूनच घालायचे आहे आणि पीठ अगदी खमंग होईस्तोवर दाबून दाबून भाजून घ्यायचे आहे. तूप घालत असताना एकाच वेळेस जर घातले तर प्रमाण चुकण्याची शक्यता असते. इथे अर्धा किलो मी जे नाचणीचे पीठ घेतले आहे त्याला साधारणतः 300 ग्रॅम तूप वापरले आहे. तुपाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण गॅस बंद करूनच अगदी अशा प्रकारे दाबून दाबून पीठ भाजून घेऊया. पीठ भाजत असताना गॅस इथे मंदच ठेवायचा आहे आणि एकसारखे ढवळून पीठ भाजून घ्यायचे आहे. अजिबात करपू द्यायची नाही. जर करपले तर लाडवाची चव बिघडण्याची शक्यता असते. साधारणतः 5 मिनिटांनंतर पाहू शकता पिठाने तूप अगदी व्यवस्थितपणे शोषून घेतले आहे आणि पिठाचा रंगही थोडासा बदलला आहे. ब्राऊन कलर असा रंग आपण ह्या पिठाला आणला आहे. अशा प्रकारे दाबून दाबून पीठ आपण व्यवस्थित खमंग होईस्तोवर भाजून घेऊया. अजून 5 मिनिटे आपण तूप रिलीज होईस्तोवर हे पीठ भाजून घेणार आहोत. म्हणजे हे लाडू खाताना खमंग असे लागतात आणि चविष्ट असे लाडू तयार होतात. 2 ते 3 मिनिटांनंतर पाहू शकता तूप अगदी पिठामधून रिलीज होत आहे आणि अशा प्रकारे अगदी त्याचा सुवासही घरभर तरवळतो आहे. पीठ हे भाजण्याचे हे सर्वात मोठे लक्षण आहे. पाहू शकता पिठाने थोडेसे तूप रिलीज केले आहे, म्हणजेच अगदी आतपर्यंत पीठ भाजले गेले आहे. रंगही अगदी गडद असा ब्राऊन असा आला आहे. आता ह्या स्टेजमध्ये आपण 1 वाटी किसलेले सुके खोबरे मी घेतले आहे. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही घेऊ शकता. आता लगेचच आपण ह्या पिठाबरोबर साधारणतः 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे व्यवस्थितपणे दाबून दाबून हे पीठ अजून भाजून घेऊया. म्हणजे खोबरेही अगदी व्यवस्थित भाजले जाईल आणि पीठही अगदी गडद ब्राऊन होईस्तोवर आपण अशा प्रकारे दाबून दाबून भाजून घेणार आहोत. त्यामुळे हे लाडू टिकण्यासही मदत होते. साधारणतः 3 मिनिटांनंतर पाहू शकता पीठ अगदी व्यवस्थित भाजले गेले आहे आणि सुके खोबरेही अगदी व्यवस्थित खमंग होईस्तोवर त्याबरोबर भाजले गेले आहे. अशा प्रकारे आपण अगदी परफेक्ट असे पीठ भाजून घेतले आहे. त्याचा रंग अगदी गडद ब्राऊन असा आला आहे. आता लगेचच गॅस बंद करूया आणि हे पीठ आपण एका परातीत काढून घेऊया आणि थोडेसे कोमट करून घेऊया. त्यानंतर पुन्हा त्याच कढईत आपण बदाम, काजू, पंपकिन सीड्स, त्याचबरोबर सनफ्लावर सीड्स हे घेतले आहेत. ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही घेऊ शकता. आता त्याची प्रमाणही इथे कमी जास्त करू शकता. आता हे ड्रायफ्रूट्स आपण कढईत घातल्यावर 1 चमचाभर तूप घालूया आणि तुपामध्ये अगदी खरपूस होईस्तोवर आणि फुलेस्तोवर गॅस बंद करूनच भाजून घेऊया. हाय फ्लेममध्ये जर आपण हे ड्रायफ्रूट भाजून घेतले तर अजिबात क्रंची होत नाही. म्हणून अगदी
मीडियम गॅस करून किंवा लो गॅस करून व्यवस्थितपणे भाजून घ्यायचे आहे आणि सतत ढवळून एकसारखे भाजून घ्यायचे आहे. ड्रायफ्रूट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे शरीरासाठी फारच उपयुक्त आहे. म्हणून कोणत्या ना कोणत्या स्वरूपात ड्रायफ्रूटचा अशा प्रकारे वापर करावा. आता साधारणतः 2 ते 3 मिनिटानंतर जे बदाम, काजू, पंपकिन सीड्स आणि सनफ्लॉवर सीड्स जे आपण घेतले आहेत ते अगदी व्यवस्थित खमंग होईस्तोवर मी भाजून घेतले आहे. त्यानंतर आता आपण लगेचच राहिलेले ड्रायफ्रूट्स त्यामध्ये काळ्या मनुका आणि साध्या मनुका याही आपण घालून घेऊया आणि व्यवस्थितपणे फुलेस्तोवर भाजून घेऊया. साधारणतः 1 ते 2 मिनिटानंतर पाहू शकता सर्व ड्रायफ्रूट्स अगदी खमंग होईस्तोवर मी भाजून घेतले आहेत. आता लगेचच ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया. थंड झाल्यावर आपण मिक्सरच्या भांड्यात घालून अगदी व्यवस्थितपणे क्रश करून घेणार आहोत. जास्त अजिबात बारीकसर अशी पूड तयार करून घेणार नाही आहोत. पण हे ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड करून झाल्यावरच पल्समध्ये जाडसर अशी भरड तयार करून घेणार आहोत. साधारणतः 15 ते 20 मिनिटानंतर ड्रायफ्रूट्स पूर्णपणे थंड करून घेतल्यावर ते मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेत आहे. आता अशा प्रकारे सर्वच्या सर्व ड्रायफ्रूट्स आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया. त्यानंतर मिक्सरच्या भांड्याचे झाकण लावून पल्स मोडमध्ये अगदी जाडसर अशी भरड तयार करून घेऊया. इथे अजिबात जास्त अगदी पूड होईस्तोवर आपण हे जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतले आहेत ते फिरवून घेणार नाही आहोत. पाहू शकता अशा प्रकारे अगदी परफेक्ट असे आपण ड्रायफ्रूटची भरड तयार करून घेतली आहे. आता ती आपण नाचणीचे जे पीठ आपण भाजून घेतले आहे तेही कोमट करून घेतले आहे. त्यामध्ये सर्वच्या सर्व ही जी आपण ड्रायफ्रूटची पूड तयार करून घेतली आहे म्हणजेच भरड तयार करून घेतली आहे ती घालून घेऊया. त्यानंतर स्पॅच्युलाने अशा प्रकारे मिश्रण एकजीव थोडेसे करून घेतल्यावर लगेचच लाडूला गोडवा यावा यासाठी 1 वाटी इथे मी गुळाची पावडर घेतली आहे. तुम्ही गुळ किसूनही घेऊ शकता किंवा तुम्ही इथे खडीसाखरेचाही वापर करू शकता. हे प्रमाण गुळाचे किंवा खडीसाखरेचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. त्यानंतर स्वादासाठी इथे मी 1 चमचाभर वेलची जायफळ पूड घालत आहे. आता त्यानंतर लाडवाचे मिश्रण अगदी व्यवस्थितपणे एकजीव करण्यासाठी स्पॅच्युलाचा प्रथम वापर करायचा आहे, कारण मिश्रण फारच गरम आहे. त्यानंतर हाताला सोसेल इतपत हे मिश्रण झाले की लगेचच व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे आहे आणि गूळ थोडासा व्यवस्थितपणे चोळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मिश्रण तयार करून घेतल्यावर पाहू शकता थोडेसे सरसरीत असे मिश्रण तयार झाले आहे. आता लाडू अगदी स्मूथ व्हावा यासाठी हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडमध्ये पुन्हा अगदी व्यवस्थितपणे फिरवून घेणार आहे. त्यामुळे लाडवाला स्मूथ असे टेक्स्चर येते आणि परफेक्ट असा नाचणीचा लाडू तयार होतो. पाहू शकता परफेक्ट असे आपण लाडवाचे मिश्रण मिक्सरमधून फिरवून घेतले आहे. ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. अशाच प्रकारे अगदी व्यवस्थितपणे नाचणीचे लाडूचे जे मिश्रण आपण तयार करून घेतले आहे ते मी मिक्सरमधून व्यवस्थितपणे फिरवून घेतले आहे. पाहू शकता टेक्स्चर अगदी परफेक्ट असे स्मूथ या लाडवाच्या मिश्रणाला आले आहे. आता लगेचच लाडू वळायला घेऊया. मी मीडियम साईजचे लाडू वळून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हव्या त्या साईजमध्ये लाडू वळून घेऊ शकता. पाहू शकता परफेक्ट असे मिश्रण झाल्यामुळे लाडू अगदी सहजतेने वळला जात आहे आणि अगदी एकसारखा अशा प्रकारे हलक्या हाताने दाबून व्यवस्थितपणे गोलाकार द्यायचा आहे आणि परफेक्ट असा नाचणीचा लाडू तयार करून घ्यायचा आहे. पाहू शकता अगदी परफेक्ट गोल गरगरीत असा पौष्टिकतेने परिपूर्ण आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठीच उपयुक्त असा हा नाचणीचा पौष्टिक असा लाडू तयार झाला आहे. आता हा लाडू आपण तयार करून घेतल्यावर अशाच प्रकारे राहिलेल्या मिश्रणाचे अगदी परफेक्ट असे नाचणीचे लाडू बनवून घेऊया. पाहू शकता सर्व लाडू मी अगदी व्यवस्थितपणे तयार करून घेतले आहे. आपल्या माणसांची काळजी घेण्यासाठी नेहमी मोठ्या गोष्टीच कराव्या लागतात असे नाही. कधी कधी आपल्या हाताने बनवलेला एक छोटासा पौष्टिक लाडू देखील त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणू शकतो. माझी ही नाचणीच्या लाडूची रेसिपी तुमच्या घरात आरोग्य, आनंद आणि गोडवा घेऊन येवो हीच मनापासून इच्छा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताज रेसिपीला सबस्क्राईब करा, हाईप करा, शेअर करा आणि
सोबतचे बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हाईप करा. पुन्हा भेटूया अशाच पौष्टिकतेने साध्या सोप्या सुटसुटीत अशा रेसिपीसह. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.